कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्याकडे आमचं जे ट्रान्सफर पिटिशन होतं त्याची हिअरिंग झाली। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर ते प्रकरण केजून बीडला घ्यावं असं आमचं म्हणणं होतं आणि आहे। समोरच्या वकिलांनी त्याला विरोध केला। दोन्ही बाजूची विवेचन ऐकून निकालासाठी ते प्रकरण आता कोर्टाने घेतलेलं आहे। आमचा मुद्दा याच्यामध्ये होता की आरोपींना बीडून केजला नेणं हे आमच्या दृष्टीने अडचणीचं आहे। सर्व साक्षीदारही केज तालुक्यातले राहणार आहेत, त्यांच्यावर प्रभाव असू शकतो, असे अनेक मुद्दे प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे। न्यायालयाकडनं आता निकालच येईल, न्यायालयाकडनं उत्तर नसतं। समोरच्या वकिलांनी आमचे म्हणणं चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं मांडले त्यांनी। आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्याकडे आमचं जे ट्रान्सफर पिटिशन होतं त्याची हिअरिंग झाली। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर ते प्रकरण केजून बीडला घ्यावं असं आमचं म्हणणं होतं आणि आहे। समोरच्या वकिलांनी त्याला विरोध केला। दोन्ही बाजूची विवेचन ऐकून निकालासाठी ते प्रकरण आता कोर्टाने घेतलेलं आहे। आमचा मुद्दा याच्यामध्ये होता की आरोपींना बीडून केजला नेणं हे आमच्या दृष्टीने अडचणीचं आहे। सर्व साक्षीदारही केज तालुक्यातले राहणार आहेत, त्यांच्यावर प्रभाव असू शकतो, असे अनेक मुद्दे प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे। न्यायालयाकडनं आता निकालच येईल, न्यायालयाकडनं उत्तर नसतं। समोरच्या वकिलांनी आमचे म्हणणं चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं मांडले त्यांनी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।